प्रियंका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। इकडे मी पावभाजी बनवली, खूप छान अशी झटपट तयार झाली, जास्त वेळ पण नाही लागत पावभाजीला। तर मी आता एका प्लेटमध्ये पावभाजी टाकत आहे, तर तुम्ही बघू शकता मस्त अशी झणझणीत आपली पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची हॉटेलसारखी, ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, तुम्ही खातच राहाल आणि बोटं चाटतच राहाल अशा पद्धतीची आपण ही पावभाजी बनवणार आहोत। इकडे मी हे थोडेसे पाव थोडासा मसाला लावून घेतलेला आहे। आता आपण ह्या प्लेटमध्ये पाव टाकले आहे आणि सोबत त्याच्याबरोबर थोडासा कांदा, इकडे लिंबू कट केलेले आहेत, लिंबू पण आणि थोडासा कांदा। आता आपला हा कांदा थोडासा टाकून घेणार आहोत आणि एक लिंबू कट करून घेतलेला होता आपण, तो पण याच्यावर आपण थोडासा रस काढून घेणार आहोत त्या लिंबाचा। आणि इथे बघा, आपली गरमागरम पावभाजी एकदम मस्त हॉटेलसारखी पावभाजी घरच्या घरी आपण बनवायची आहे। तर आता इकडे मी कांदा घेतला आहे, शिमला मिरची कट करून घेतली आहे, टोमॅटो कट करून घेतला आहे, बटर घेतले आहे, सुहाना पावभाजी मसाला घेतला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतली आहे, इकडे लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला। आता इकडे मी बटाटे शिजून घेतलेले आहे, 2 बटाटे घेतलेले आहे, हे आपले बटाटे शिजून घ्यायचे आहे। आलं लसणाची पेस्ट आहे। आता इकडे आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत। आपली कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत। आता तेल गरम झालेले आहे, त्यानंतर आपण इकडे एक कांदा कट केलेला होता तो टाकणार आहोत। आता कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर हा मी मोठा कांदा घेतला आहे, त्यालाही कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। छान मस्तपैकी आपण कांदा परतून घेणार आहोत। आपला आता कांदा परतत आल्यानंतर आपण त्याच्यावर मीठ टाकणार आहोत 1 चमचा। मस्तपैकी आपला कांदा शिजेल, मीठ टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित शिजतो। इकडे आलं लसणाची पेस्ट आहे, ती टाकणार आहोत। आलं लसणाची पेस्ट आणि कांदा चांगला आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून उग्र वास येणार नाही। इकडे एक कट केलेली शिमला मिरची आहे, शिमला मिरची टाकणार आहोत। आता शिमला मिरचीला पण आपण कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून आणि परतून घ्यायचं आहे। आता याला थोडंसं शिजू द्यायचं आहे। आपल्याला शिमला मिरची व्यवस्थित शिजून घ्यायची आहे। इकडे नंतर मी टमाटर मिक्सरला लावून फिरून घेतलेलं होतं, 1 टमाटर होतं ते मिक्सरला लावून फिरून घेतलं आहे आणि आपण ते आता शिमला मिरचीमध्ये ॲड करणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। टमाटर तुम्ही बारीक कट करून सुद्धा टाकू शकता किंवा मिक्सरला फिरून सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। आता याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। त्यात आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहे। 1 चमचा गरम मसाला, आपला पावभाजी मसाला टाकायचा आहे 2 चमचे, लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडं लाल तिखट, थोडंसं काश्मीरी पावडर, धना पावडर। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। काश्मीरी पावडर मसाला टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला तरी व्यवस्थित येते आणि भाजीला कलर पण छान येतो। आता छान असा सुगंध यायला लागलेला आहे बघा। तर याला मस्त तेल सुटेपर्यंत आपण याला शिजून घेणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी करूनच टाकायचं आहे, म्हणजे पावभाजीला छान अशी टेस्ट येते। इकडे चांगलं मिक्स करून घेणार आहे मी सर्व मसाले। आता याला थोडंसं झाकण ठेवून आपण शिजून घेणार आहोत, त्यानंतर पाणी ॲड करणार आहोत। मी झाकण ठेवलेलं आहे। आता छान अशी वाफ काढून घेतलेली आहे, तर बघू शकता तेल असं छान सुटायला लागलेलं आहे। आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे।
याला चमच्याने अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी बटाटे जे आपण मॅश केलेले होते ते टाकणार आहोत. याला तुम्ही ताटातच चांगलं मॅश करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे मॅशर मशीन असेल त्यानेसुद्धा तुम्ही चांगलं मिक्स करून आणि मग ते तुम्ही टाकू शकता. आता हे मी मिक्स केलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेणार आहे. चमचा उलट्या साईडने आपण बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे आहे. आता इकडे मी गरम पाणी घेतलं आहे. गरम पाणी आता आपण पावभाजीमध्ये टाकून घेणार आहोत. आता ही आपली भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आपले बटाटे कुठे जाड वगैरे किंवा राहून गेलेले असेल तर उलटा चमचा करून चांगले मॅश करून घ्यायचे आहे. आता आपल्याला मस्तपैकी ही भाजी शिजू द्यायची आहे. तर आता ही चांगलं मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतली आहे. आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि याला मस्तपैकी आपण वाफ काढून घेणार आहोत. इथे हे बघा मस्तपैकी आता ही मस्त भाजी आपली शिजलेली आहे. आता याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. इकडे मी कट केलेली कोथिंबीर आहे ती टाकणार आहे. नंतर पावभाजी शिजत आल्यावर आपल्याला बटर टाकायचं आहे. याच्यात मी 1 चमचा बटर घेतला आहे, ते बटर टाकलं आहे आणि पुन्हा थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि थोडी वाफ काढून घ्यायची आहे. आता याला थोडंसं आपण वाफ काढून घेऊस्तोवर इकडे आपण तवा ठेवणार आहोत. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. नंतर इकडे मी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घ्यायचं आहे, त्याच्यावर मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला पाव हे 2 भागांमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि आपण आता हे मस्त त्याच्यामध्ये डीप करून मस्त फिरून घ्यायचं आहे तव्याला. तव्यावर आपण पाव मस्त कडक भाजून घेणार आहोत. आता याला आपण मस्तपैकी कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा असा मसाला लावल्यानंतर उलट्या साईडने पण आपल्याला मस्त पाव कडक करून घ्यायचे आहे. आता इकडच्या साईडने दुसरा पण पाव ठेवून मी व्यवस्थित त्याला कडक पाव करून घेणार आहे. आता मी याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तव्यावर मस्त गोल गोल फिरून घ्यायचे आहे आणि मस्त कडक करून घ्यायचे आहे. आता आपण याला पूर्ण दोन्ही साईडनी पाववडा भाजून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आता आपण काढून घेणार आहोत. पुन्हा मी सर्व पाव टाकून व्यवस्थित पाव मस्त कुरकुरीत भाजून घेतलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपले हे सर्व पाव आता भाजून रेडी आहे. आता आपण एका वाटीत काढून घेणार आहोत. इकडे आपण पाव भाजून घेतलेले आहे. सर्व पाव आता काढून घ्यायचे आहे आणि सोबत आपली मस्तपैकी इकडे पावभाजी पण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता तिला कलर बी छान आलेला आहे आणि आपली घरच्या घरी आपली मस्तपैकी पावभाजी बनून तयार आहे. आता आपण मस्तपैकी याच्यावर आता ताव मारणार आहोत. तर बघा छानपैकी आपली पावभाजी झाली आहे आणि इकडं मस्तपैकी आपण कुरकुरीत आपले पाव तव्यावर भाजून घेतलेले आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये मस्त सेव करायची आहे. आता इकडे मी मस्तपैकी एक प्लेट घेतली, त्यामध्ये आता पावभाजीची भाजी टाकणार आहोत. आता मी पूर्ण भाजी मस्तपैकी प्लेटमध्ये आता सेव करणार आहे.
वाव, मस्त तोंडाला असं पाणी येतंय ना, तर सबर नाही होते. इकडे मी पाव घेतले आहे. आता प्लेटमध्ये पाव ठेवून घेणार आहे. नंतर लिंबू कट केलेले आहे. इकडे कांदा कट करून घेतला आहे आणि लिंबू पण कट करून घेतलेले आहे. आता आपण मस्तपैकी कांदा टाकणार आहोत. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण थोडीशी कट करून आणि त्याच्यावर सेव्ह करा. आता एक लिंबाची फोड घेतलेली मी आहे, ती आता मस्तपैकी याच्यावर ठेवणार आहे आणि मस्तपैकी आता ताव मारणार आहे. तर चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर कमेंटमध्ये नक्की सांगा पावभाजी कशी झाली होती. आता मी कट केलं आहे आणि थोडंसं पावभाजी आता मी चाखणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.